फ्रेंड्स, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे प्रजासत्ताक दिन। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर कालचा मी व्लॉग तुमच्यासोबत थोडाफार शूट केला, पण मला पिल्लूमुळे पूर्ण नाही दाखवता आला। तर आज पिल्लूचं ॲक्च्युली सेकंड मंथचं आम्ही शूट करणार आहोत, फोटोशूट। तर तेही तुमच्यासोबत शेअर करते। आणि आमच्याकडे हे पण आले, तर इथे म्हणजे ह्या घरचे जावई आले, तर थोडंसं मच्छी वगैरे घ्यायला जाणार आहोत आम्ही। तर पिल्लू झोपले आता, तर आम्ही जाऊन येतो, तेही तुमच्यासोबत शेअर करते। जिलेबी आणि ती बरं थोडीशीच पाहिजे असेल तर किती रुपये? किती ताई जिलेबी? किती रुपयाची आहे ती? 60 पाव आहे, 90 पाव आहे। 40 रुपयाची द्या ना। ही देऊ? हां। या। पण ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? प्युअर तुपातले आहे। अच्छा अच्छा, असं हा हो, म्हणूनच हा हो, काल आले। टोल कसा? टोल 100 पाव आहे। इथे संध्याकाळचा प्लॅन आहे प्रॉन्स बिर्याणी। तर त्यासाठी कोळंबी वाफवून घेतले ना मम्मी? वाफवून घेतले, ती आता फ्रीजमध्ये ठेवतो। आणि आंघोळ घालायला आता मावशी आल्यात, तर त्यांना मी आधी तेल, इथे मी कोकोनट ऑइल घेतलं आहे, व्हर्जिन कोकोनट ऑइल, घाण्याचं तेल म्हणतात त्याला। तर ते थोडंसं कोमट करून मग पिल्लूला मी देते, मावशींना देते। ह्याच्यावर ठेवू ना तव्यावर? काढू? आणि इथे मच्छी फ्राय करायचं चालू आहे। गरम आहे बघा। इथे पिल्लूला आता मालिश करायला गरम तेल दिलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये घेतले मी चणा डाळीचं पीठ, घरी दळलेल्या चणा डाळीचं पीठ आहे। आणि थोडी आंबे हळद टाकली, ह्याच्यामध्ये थोडी जास्त पडली, त्यामुळे मी बाजूला काढून ठेवले। आणि आता ह्याच्यामध्ये थोडं गरम करून, थोडं कोमट करून दूध आणि साय असं टाकणार आहोत। ॲक्च्युली हा जो पॅक आहे ना, तो आमची आजी आमच्यासाठी यूज करायची। तर हा पॅक लावल्यामुळे जी लहान मुलांच्या अंगावर जी लव असते, म्हणजे बारीक बारीक केस असतात, ते निघून जातात आणि स्किन ब्राईटन व्हायला सुरुवात होते। पिल्लू का ग हसते तू? तुला हशी येत? पिल्लूला आंघोळ घालायला मावशी आल्यात, तेवढ्यात मी डेकोरेशन आणि तुम्हाला तिच्या पप्पांनी काय आणलाय गोष्टी, जे तिला आज फोटोशूट करायचं आहे, तर त्यांना म्हटलं तिकडनंच आणा। तर त्यांनाही खूप मोठी हाऊस आहे, तर त्यामुळे तिकडूनच सगळ्या गोष्टी मागवल्यात मी सांगलीवरून। तर तुम्हाला दाखवते। त्याच्यामध्ये ठीक आहे, फ्रॉक खूप क्यूट असं छान फ्रॉक घेतला आहे, थोडी मोठी साईजच घेतली की जेणेकरून नंतर सुद्धा थोडी यूज होईल, 15 ऑगस्टला वगैरे सुद्धा घालता येईल, कारण का व्हाईट फ्रॉक नंतर मग पडून राहतो, परत घालता येत नाही। आणि थोडं ह्या कापडामध्ये मुलं थोडी किरकिर वगैरे करतात, म्हणून मग असं थोडा मोठा होईल असंच मागवून घेतला आहे। त्यानंतर त्यांनी आणला हा झेंडा छान, त्यानंतर हातात घालायला हा बँड, इंडिया लिहिलेला हा बॅच आहे लावायला। आणि मी हा टियारा मागवला होता, कारण का थोडं वरती काहीतरी घालायला पाहिजे म्हणून। पण हा थोडा मोठा आहे, बघू आता तिला कसा बसतो, नाही ते इथून कट करून मग तो छोटा करून तिला घालायला लागेल।
आणि हे सर्व आत्ताच मला एक ॲमेझॉनचं पार्सल रिसीव झालं आहे. बट मला पण आठवत नाही मी काय ऑर्डर केलं आहे, कारण का हल्ली एवढ्या ऑर्डर रिसीव होत आहेत. मी मागवलेलं मामाचं बेबीसाठी मॉइश्चरायझर. तर हल्ली आता खूपच ॲक्च्युली हिवाळा संपायला आला आहे, पण तिची जी स्किन आहे ती जास्तच फुटते आहे. त्यामुळे खूप रिव्ह्यू मी ऐकले पहिले आणि त्यानंतर मग बेस्ट कुठलं आहे तर मग मी मागवलं आहे मामाअर्थचं मॉइश्चरायझिंग डेली लोशन फॉर बेबीज आणि मलाही यूज करेन मी ते. तर ह्याचा मी रिव्ह्यू तुम्हाला सांगेनच नंतरच्या व्हिडिओमध्ये. अहो तुम्ही फर्स्ट टाइम खाता ना हे बोंबील? कसे आहेत? छान आहेत ना? सुरमई आणि बोंबील. काकीने ते कोळंबी भात दिलाय, मस्त. वास तर खूप छान सुटलाय. कसं झालं? छान झालं ना? छान आहे. तर मी इथे करत होते पिल्लूचं 2nd मंथ फोटोशूटसाठी थीम तयार करत होते. तर आज रिपब्लिक डेसुद्धा आहे, तर त्यामुळे त्याच्या रिलेटेड थीम तयार करण्याचा प्रयत्न करते. आधी माझ्या मनामध्ये वेगळं होतं, पण नंतर मग विचार केला की नको, आपण आपल्याला जे येतं आहे त्याप्रमाणेच करावं. म्हणून मग इकडे 3 जारमध्ये तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये 2 ह्याच्यात फूड कलर मी यूज केला आहे, ऑरेंज आणि ग्रीन. त्यानंतर आमच्याकडे हा पडदा होता, तर मी डार्क शेडच पडदा यूज करून त्यावरती मी इंडियाचा मॅप काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा मॅप काढताना मला आठवलं की आपल्या लहानपणी आपल्याला इंडियाचा मॅप वगैरे काढायला सांगायचे, तर आपण चुटकीसरशी तो मॅप काढायचो. बट आता मला काढताना ते मोबाईलचा यूज करायला लागतो आहे. हा इंडियाचा मॅप मी पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगला मला जमला आहे आणि तो व्यवस्थित आला आहे की नाही ते मला कॉमेंट करून सांगा. नंतर मी पिल्लूलाही रेडी केलं आणि तिचं असं प्रकारे 2nd मंथचा फोटोशूट केलं. पिल्लूही त्याला छान रिस्पॉन्स करत होती व्यवस्थित. तर संध्याकाळी ती पण आणि मी पण, पिल्लू पण आणि मी पण झोपून गेलो बिकॉज आम्ही दोघी पण खूप दमलेलो. दुपारी पिल्लू झोपली पण नव्हती, ते फोटोशूट वगैरे करायचं होतं त्यामुळे. आणि आत्ता झालं आहे जेवायचा टाईम, तर मम्मीने केला आहे कोळंबी भात, तुम्हाला दाखवते. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. अच्छा.